सर्वांना जय भीम. विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग नेणारे करुणा सागर तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई भीमाई सावित्रीमाई फुले शाहू महाराज, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवर वंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या संस्थेच्या संरक्षक मीराताईजी आंबेडकर, या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर, या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या धम्मकार्य सविनय सप्रेम जय भीम. आमच्या गावाला चॅनलवाले आलेले आहे गुजरातवरून. त्या चॅनलचं नाव आहे जय भीम मी जय भीमवाला. तसेच आमच्या गावाला रत्नागिरीतून आलेले सर्व धम्मबांधव धम्मभगिनी, माता रमाईंचे लेख, माता रमाईंच्या लेखी तुमचं आम्ही माता रमाबाई परिवारातर्फे स्वागत करतो, अभिनंदन करतो. हे माता रमाईंचं राहतं घर आहे. इथेच रमाईंचा जन्म झालेला आहे. माता रमाईंचं घर चिकल मातीचं होतं, वरती गवताचं छप्पर होतं. या राहत्या घरावरती माझं नाव विनिता विजय धोत्रे, मुक्काम पोस्ट तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. माझं गाव वनन आहे. तर या गावामध्ये आम्ही राहत असताना एक अनुभव आलेला आहे. माझं लग्न 89ला झालं आणि इथे आल्यानंतर रमाईचा परिवार पाहिला. खूप आनंदित झाले की रमाईचं माहेर आम्हाला मिळालं. माझं सासर आहे. खूप आनंदित झाले. इथे आल्यानंतर आमच्या वननच्या सर्व ग्रामस्थाने इथे रमाईंची जयंती करायची ठरवलं. त्यावेळेस आमच्याकडे एक प्रमुख पाहुणे कोण बोलायचा प्रश्न पडला होता. आमचे गावचे रामचंद्र धोत्रे आईंचे धीर याने विचारलं की अरे तर प्रमुख पाहुणे कोण बोलवायचं. आपल्याला तर कार्यक्रम तर मोठा करायचा आहे. हे खडखड गाव होतं, पायवाट होती, पूर्ण जंगल होतं. ह्या गावामध्ये लोकांना कोणाला आणायचे आपण, आमदार खासदार तर येऊ शकत नाही. तर त्यावेळेस त्या बाबाने सांगितलं, रामचंद्र बाबाने, ते विद्यापीठला सर्व्हिसला होते. ते बोलले की पुण्याचे रोडगे आणि कांबळे सर, डोळक सर असे काही म्हणजे माणसं आहेत कामाला. ते नेहमीच देवाला सुटले काही विषय त्यांचा असतो, रमाई आणि बाबासाहेब, तर त्यांना आपण बोलूया. त्यावेळेस त्याने इथं बोलावलं गेलं. रोडगे सर आले आणि म्हणतात, ज्या मातेने आम्हाला मातेमुळे आम्हाला खुर्च्या मिळाल्या, नोकऱ्या मिळाल्या, शिक्षण मिळालं आणि तिच्या रमाईंच्या गावाला ज्या घरावरती घरसुद्धा व्यवस्थित नाही, तर इथे आपण छोटं स्मारक बांधूया. लोक वर्गणीतून वनकरण म्हणाले, तुमची आम्हाला मदत पाहिजे. वननचे लोक बोलले, ठीक आहे, काय मदत पाहिजे मला आम्हाला सांगा. मदत अशी की तिथून चिरे वाळू वाहतूक करायची आहे, इथे स्मारक बांधायला. ही पायवाट आहे, त्यासाठी तुमची आम्हाला मदत पाहिजे. आमच्या त्या बसल्या या अशा लोकांनी, अशा महिलांनी, अशा पुरुषांनी, म्हणजे वयोवृद्ध पुरुषांनी त्यावेळी डोक्यावर चिरेवाळू वाहतूक केली आणि शिवाजीनगर शाळा आहे गोंजाळीमध्ये, तिथपर्यंत वाहतूक केली. आणि नंतर मग त्या दमले लोक आमचे वननचे भावकी दमली ग्रामस्थ. मग त्या लोक रोडगे सगळ्यांनी गाढवं बोलावले आणि चिरे वाळू वाहतूक गाडावरती करून छोटंसं 10 बाय 20चं इथेच स्मारक बांधलं होतं. कच्चं स्मारक होतं. आणि नंतर 2000मध्ये ताई आल्या, मीराताई आंबेडकर, आदरणीय मीराताई आंबेडकर. 2000मध्ये त्याने सांगितलं, हे माता रमाईचं माहेर असून 9 कोटी जनतेचं प्रेरणाचं एक तळ आहे. या वननचं मी नंदवन करून सोडेन. मला वनन करण्याची साथ पाहिजे, मदत पाहिजे. आमच्याच गावातले रमाईच्या कुटुंबातले नातेवाईक त्यांच्याकडून जागा घेतली. इथे 3 गुंठ्यामध्ये छोटं स्मारक होतं बांधलेलं घर. जागा घेऊन एक भव्य स्मारक पाहायचं ठरवलं. आणि खरोखर ती जागा घेतल्यानंतर रमाईंच्या सुनबाईंनी इथे आम्हाला शाखा दिली बौद्ध महासभेची आणि पावतीपुस्तक छापलं आणि 22 राज्यात प्रचार प्रसार केला. बौद्ध महासभेचे कार्यकर्ते S.K. भंडारे साहेब, अनंत सावंत गुरुजी, जबा कदम, MB कदम, आघाणी काका आणि सर्व बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि 22 राज्यात प्रचार प्रसार केला. दानाच्या माध्यमातून हे भव्य देश उभं केलं. कुठल्या ट्रस्टचा, कुठल्या सरकारचा इथे अधिकार नाही. त्याच्यानंतर ऐकायला पाहिजे तर आपल्याला की दादरची चैत्यभूमी भैयासाठी बांधली, तसे वननची त्यागभूमी त्यांच्या सुनबाईंनी. पहिलं स्मारक दादरचं झालेलं आहे, चैत्यभूमी. दादरची चैत्यभूमी भैयासाठी बांधण्याच्या मुलाने बांधली आणि वननची त्यागभूमी त्यांच्या सुनबाईने बांधलेली आहे. बापाचं स्मारक लेकाने बांधलं आणि सासूचं स्मारक सुनेने बांधलं, असं हे आंबेडकर घराणं काम करत आहे.
स्मारक बांधताना खूप अडचणी आल्या, परंतु स्मारकाला सामोरे आई गेल्या मीराताई आंबेडकर आणि हे स्मारक झालं. 2015 ओपनिंग झालं. लाखो लोकांची ते गर्दी झाली होती. ताईंची गाडी येता येता 1 तास गेला. रमाई त्यावेळेस म्हणाल्या होत्या, साहेब मला पंढरपूर बघायचे आहे. साहेब म्हणाले, रामोजरा धीर घे, मला शिकू दे, माझे स्वप्न पूर्ण होऊ दे, नक्कीच तो स्वप्न पूर्ण करेन, पंढरपूर इथेच होईल. त्या वनन गावामध्ये रमाईची पंढरपूर फुलली होती. रमाईचे सक्का परिवार, जे शंकर बंधूवरती फोटो आहे, त्यांचा सक्का परिवार मुंबईमध्ये आहे. मोठा मुलगा दिनकर शंकर धोत्रे, आनंद शंकर धोत्रे, उमेश शंकर धोत्रे, हेमंत शंकर धोत्रे, रमेश शंकर धोत्रे, शुभांगी शंकर धोत्रे, हा भाच्यांचा परिवार त्यांचा सक्का मुंबईमध्ये आहे. सख्या जो आईने सांगितलं हा परिवार आहे. त्याच्या पुढे चुलत 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 26 घरांचा आमचा परिवार आहे. आता 28 घर झाले रमाईंच्या परिवाराची. हे 28 घरांचा इथे परिवार आहे. तर माता रमाईचे वडील भिकू धोत्रे हरणे बंदरावरती माशांच्या पाट्या वाहण्याचं काम करत असत. बाबा सकाळी पहाटे 4 वाजता उठायचे, कारण त्यांची पत्नी रुक्मिणी रमाई 7 वर्षाच्या होत्या आणि त्यांच्या आईचं अल्पशा आजाराने निधन झालं. 8 वर्ष पूर्ण होताच बाबांवर दुःखाचा काळ आला. नेहमीप्रमाणे बाबा सकाळी पहाटे 4 वाजता उठले. त्या लेकरांना जेवण करून ठेवलं, कारण पत्नी नसल्याने जेवण बाबांना करायला लागायचं. ते जेवण केलं. रॉकेटचा कंदील लाकडाची काठी हातात घेऊन या वाघाच्या रानातून 9 किलोमीटर अंतरावर चालत गेले आणि पाट्या वाहता वाहता बाबांच्या छातीमध्ये कळ आली, रक्ताची उलटी झाली आणि तिथे भिकू धोत्रे पडले. तिथले लोक गोळा झाले. विचारलं, धोत्रे काय झालं, काय वाटते तुम्हाला? म्हणतात, माझ्याकडे वेळ कमी आहे असं मला वाटत आहे. मला पहिलं माझ्या राहत्या घरी घेऊन चला. माझी चिमणी पाखरं 3 घरामध्ये आहे. त्यांची आई नाही, माझी पत्नी नाही आहे. माझी लेकरं माझी वाट पाहत असतील. लोकांना प्रश्न पडला, न्यायचं कसं? त्या काळामध्ये गाड्या नव्हत्या, ॲटो नव्हतं, काही नव्हतं. लोकांनी तिथे बैलगाडी बोलावलं, बैलगाडी धरलं आणि दापोली शहरामध्ये आणलं. आणि तिथून बाबाला लाकडाच्या पाळण्यामध्ये म्हणजे डोळीमध्ये इथे आणलं गेलं पाय वाटेने. बाबा अस्वस्थ झाले होते, लेकरांकडे बघत होते. आसवाच्या पुराने बाबा ढासा रडत होते. बाबांना दिसून आलं की माझी ही शेवटची वेळ आहे. या लाडक्या लेकीने रामीने पाहिलं. रमाईचं नाव आमच्या माहेरचं वदनचं रामी होतं. या रामीने पाहिलं. त्यांना असं वाटलं 1 वर्ष आधी माझी आई सोडून गेली, आता बाबा जातात की काय? मग रामाई आरडाओरडा रडायला लागल्या. मागोमाग शंकर गौरा या 3 लेकरांनी आक्रोश केला. बाबांच्या कानामध्ये आवाज गेला. बाबांनी डोळे उघडले. या रामीला हाताने जवळ बोलावलं. तिच्या डोक्यावरती हात ठेवला. म्हणून, रामी, तुझी आई गेली 1 वर्ष होत आहे. तुम्हाला तुमच्या आईची मी आठवण येऊ दिली नाही, दुःख जाणून दिलं नाही, परंतु मला वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे. रामी, या 2 भावंडांचे आई बाप तुला व्हायचं आहे. रमाईची भावंड एकूण 4 होती. मोठी बहीण अक्का, दुसरे शंकर, रमाई आणि गौरा, ही 4 भावंड होती. तर रमाई आसावची रथ होत्या. बाबांचा जीव काहीलवाणी झाला होता. लेकरांकडे बघत होते, आसवाच्या पुराणे कसं रडत होते. रमाईला असं वाटलं 1 वर्ष आधी माझी आई सोडून गेली, आता बाबा जातात. रमाई रडायला लागल्या, ही भावंड रडायला लागली. असं बोलता बोलता बाबांचा हात डोक्यावर अलगद खाली पडला. पुन्हा छातीत कळ आली आणि बाबांची प्राणज्योत हरवली. त्यांचे मामा काका कार्याला आले. गोविंदपूरकर मामा पोलीस खात्यात कामाला होते. कार्याला आले. त्यांनी 3 लेकरांची अवस्था पाहिली. 1 वर्ष आधी बहीण गेली, नंतर मेवणे गेले. कारण त्यावेळेस फोन नव्हते, लोक तार करायचे. तारनुसार ते कार्याला आले. लेकराने हांबरडा फोडला, मामा काका आमचं कोणी उरलं नाही हो, आमची आई गेले, आमचे बाबा गेले, आता आम्हाला कोण बघेल? गोविंदपूरकर मामाने जवळ घेतलं, डोक्यावरून हात, बाळानं रडू नका, तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ. ते मुंबईमध्ये घेऊन गेले आणि नंतर रमाईचं लग्न ठरलं. आईने थोडक्यात मग बहुतेक सांगितलेलंच आहे. लग्न ठरलं. रामजी सगळे बाबा त्यांच्या घरी गेले होते. ते सैन्यामध्ये होते, ते पोस्ट खात्यामध्ये होते. गोविंदपूरकर मामा त्यांची काही ओळख होती, ओळखून गेले होते. त्यावेळेस रमाई 2 हाताने पाणी घेऊन आल्या. त्यावेळेस बाबाने पाहिलं, पाणी घेतलं आणि म्हणतात, गोविंदपूरकर, ही मुलगी कोणाची आहे? तर बोलतात, माझ्या बहिणीची आहे. पोरकी आहे, आई बाप नाही आहे, मी त्यांना घेऊन आलेलो आहे. बोलतात, ही मुलगी माझ्या भिवाला द्याल का? त्यावेळेस ते म्हणतात की तुमचा भिवा शिकलेला आहे, शिकत आहे, माझी मुलगी अनाडी आहे भाची. म्हणतात, या मुलीकडे पाहून असं वाटतं ही शांत नदी आहे. ही जर माझ्या सागराला भिवाला भेटली तर वाघासारखा गजरणारा भिवा हा शांत होईल. शिक्षणामध्ये, अभ्यासामध्ये किंवा आमच्या कुटुंबा संसारामध्ये ही चांगली मदत होईल असं मला वाटत आहे, अपेक्षा वाटते. ही मुलगी माझ्या भिवाला द्या. आणि त्यावेळेस रमाईचं लग्न भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये झालं. लग्न झाल्यानंतर रमाई खरोखर 8 वर्षात 2 भावंडांची आईबाप झाली.
9व्या वर्षामध्ये साहेबांची पत्नी झाली. 9व्या वर्षात रमाई 9 कोटी जनतेची आई झाली. रमाई शेणी गोऱ्या थापत होत्या, भाऱ्यामुळे हात होत्या, चारांनी गोळा करून बाहेरगावी परदेशी पाठवत होत्या. वसतिगृहामध्ये मुलं उपाशी होती. रमाईने समजलं आजारी आहेत समजलं. मग रमाई बघायला गेल्या. वराले गुरुजी म्हणाले, गुरुजी मुलं रडतात का, झोपलेत का? वराले गुरुजी म्हणतात ते मुलांना सरकारकडून धान्य आलेलं नाही आहे, रेशन आलेलं नाही आहे, म्हणून मुलं झोपलेले आहेत. आईने सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि वराले गुरुंना दिल्या, ह्या काही करा परंतु त्या लेकरांना जेवण आणून घाला. आईचा मुलगा गंगाधर खूप आजारी होता, तापाने फणफणला. आईकडे पैसे दवाखान्यात नव्हते, तरी सुद्धा आई दवाखान्यात घेऊन गेल्या. आणि त्यावेळेचे डॉक्टर त्याला म्हणतात, डॉक्टर साहेब माझ्या बाळाला वाचवा, उद्या 2-3 मुलं भाई तुमचे पैसे आणून देईन, माझे पती परदेशी शिक्षण घेत आहेत, माझ्या बाळाला वाचवा. डॉक्टर म्हणतात, ब्याच्याच पत्नी आणि उधार मागायला आल्या, उद्या 2-3 मुलं भा तुमच्या बाळाला घेऊन या. रमाईने बाळाला पगा काय सांगलं, डॉक्टरांना काही बोलल्या नाही आणि घरी परतल्या. एक पाय दारात एक पाय घरात टाकताच गंगाधर यांची आईच्या हातावरच होती. आई आरडाओरडा कोरकाडा रडायला लागल्या. कार्यकर्त्याने मला, रमाई जरा धीर घ्या, बाळाला दफनविधी करायची आहे, कफन पाहिजे. आईला बाळाचा जीव वाचून चारण नाही, कफन कुठून आणणार? आपल्या साडीचा पदर फाडला, कपड्यामध्ये गुंडाळलं आणि दफनविधी करायला दिली. आपल्या साहेबांना पत्र लिहितात, दुःखाची ती घटना साहेब कलविते पत्रानी, इवळासा गंगाधर आपला गेला की सोडून, रामू झेलिते घाव काळाचा, दूर देशी हा बाप बाळाचा. त्यावेळी बाबासाहेब आपल्या रामूला पत्राने सांगतात, धीर देतात, अगं रामू तुझा एक गंगाधर गेला नको, लाखो गंगाधर माझे तयार होतील आणि सुटापुटा टाय पोटात फिरतील, ते तुझे लेख असतील. एक हिंदू गेली रडू नको, लाखो हिंदू माझ्या तयार होतील आणि साडी माडीमध्ये गाडीमध्ये फिरतील, त्या तुझ्या लेखी असतील. आज बहिणी तुम्ही साडी माडीमध्ये गाडीमध्ये आलात, हा सिंहाचा वाटा माता रमाईंचा आहे. माझा समाज वनवन भटकत आहे, पाण्याशी वंचित आहे, त्यांना मला हक्काचं मतदान स्वाभिमान द्यायचं आहे. आपला एक गंगाधर आजारी पडला आहे, त्याला अनेक डॉक्टर मिळतील, पण माझा समाज हा दुबला समाज, ह्यांना मी एकच B.R. आंबेडकर डॉक्टर आहे, मला रमा शिकू दे. रमाईने पुन्हा कधी बाबासाहेब कुठली व्यथा सांगितली नाही. माझ्या समाजाला मला हक्काचं मतदान स्वाभिमान द्यायचं आहे. आणि बाबासाहेबांनी खरोखर त्या रमाईच्या साथीने शिक्षण गाठलं, पदव्या गाठल्या आणि देशाचं संविधान दिलं. संविधान का झाले म्हणून आज आपण थाटामाटामध्ये मोठ्या मानाने जगत आहोत, पदव्या घेत आहोत, डिग्र्या घेत आहोत, शिक्षण शिकत आहोत. तर तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचं सर्वांचं आम्ही खरोखर स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि माता रमाई परिवाराला शुभेच्छा देतो. पहिलं आमच्या मी जय भीम, हे चॅनल भरपूर चालावं, चांगलं चालावं असे तुम्हाला शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. नमो बुद्धाय, जय भीम.